आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करतो. आजच्या रविवारच्या वंदनेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले पूज्य भंतेगण यांना विनम्र अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक ममता सागर, धम्मधारिणी महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या देशातील धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या देशातील कार्याला सविनय जय करतो. आजच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माजी सामने आणि आपण ज्याला चौथा स्तंभ म्हणतो जे वृत्त लेखांकन करणारे उत्तर पत्रकार, बुद्ध तत्वज्ञान, बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान त्याला प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत कसे पोहोचवता येण्यासाठी सतत धडपडणारे माझे परम स्नेही भाऊ होते. त्यांच्या सततच्या प्रयत्नाने रविवारची वंदना जिल्हाभर प्रसिद्ध होत आहे. बडनेरातून सुरू झालेली वंदना नांदगाव, खंडेश्वर, अमरावती महानगर आणि जिल्ह्यात आता जात आहे. मला सांगताना आनंद होईल की 2 वर्षापूर्वी हा रविवारच्या वंदनेचा कार्यक्रम देशाभरावरती देखील झाला आणि आता 18 ऑगस्ट उपक्रमाचे कर्णधार अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्राध्यापक प्रकाश कुलकर्णी सर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनी, उपासक उपासिका आणि मित्रांनो, आज आषाढी पौर्णिमा जिचा उल्लेख गुरु पौर्णिमा म्हणून होतो. वर्षावास प्रारंभाचा प्रथम दिवस. या दिवसाचं बौद्ध जगतात, बौद्ध साहित्यात, बौद्ध संस्कृतीत अन्यन्य साधारण महत्व आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. मंगलमय दिवस म्हणत आला. भंतेजींनी या ठिकाणी शील दिला आपल्या सर्वांना. आपले भंतेजी म्हणजे आपले धम्मगुरु. धम्मगुरु आपल्याला आशीर्वादही या दिनी देणार आहे. अशा या पावन दिनी मी आपल्या सर्वांना, देशातील तमाम बौद्धांना, बहुजनांना आणि भारतीयांना मंगलमय शुभेच्छा प्रदान करतो. मित्रहो, भारतीय बौद्ध महासभा देशातील 29 राज्यात कार्यरत आहे. 24 प्रकारचे शिबिर राबवते. शिबिराच्या माध्यमातून बुद्ध तत्वज्ञान राज्याची एक मीटिंग होती. अमरावती देशभर कशी राबवल्या जाईल, काय आहे या प्रवचन मालिकेत. आधीच सांगितलं प्रस्तावने की 19 विषयावरती मंथन होणार आहे आणि 19 विषयाच्या माध्यमातून बुद्ध तत्वज्ञान, बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान जनसामान्यात रुजवून माणूस प्रगतीकडे कसा नेता येईल याचं हे तत्वज्ञान मांडण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेनं सांगितलेलं आहे. ते देशभर राबवायचं आहे. माझी विनंती आहे, प्रवचन मालिका अतिशय प्रभावीपणे राबवा, तिला प्राधान्य द्या. प्रवचन मालिका राबवून भारतीय बौद्ध महासभा लोकांनुरूप होईलच होईल, परंतु प्रवचन मालिकेतून बुद्ध तत्वज्ञान हे जनसामान्यापर्यंत पोहोचेल. विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी या प्रवचन मालिकाचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. त्यासाठी नियोजन करा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांनी प्लॅन तयार केलेला आहे. राज्याकडून आणि केंद्राकडून आपल्याला विषय
वेळापत्रक प्राप्त झालेलं आहे. त्याच दिवशी आणि त्याच विषयावरती तुम्हाला ठिकाण आणि वेळ हे तुमच्या सोयीनं निश्चित करायचं आहे. प्रवचनकार, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य, पदाधिकारी ज्यांना त्या विषयावरती मांडणी करता येतील अशांची नावं घालून तो कार्यक्रम तयार करा. तो जिल्ह्याकडे, राज्याकडे, केंद्राकडे पाठवायचा आहे. म्हणजे एकाच वेळेला काल आढावा घेण्यात आला की कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे आणि किती प्रवचन मालिका राबवण्यात येते. मला सांगताना आनंद होईल, भंतेजी भिक्खू संघ धर्मप्रचार करत असतो. भिक्खू संघासोबतच पांढरे शुभ्र वस्त्र धारण करणारा बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक देखील गावागावात धर्मप्रचार कसा करेल यासाठी भारतीय बौद्ध महासभा सतत कार्यरत आहे. आणि देशात हजारो बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभेनं निर्माण केलेले आहे. ही भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज अशा प्रकारे देशात चालतं. 24 प्रकारच्या शिबिरातून समाज निर्मितीचं, स्वाभिमानी समाज निर्मितीचं, नीतिमान समाज निर्मितीचं, गतिमान समाज निर्मितीचं, निर्भय समाज निर्मितीचं काम भारतीय बौद्ध महासभा करते. आणि तुर्तास अशा सूचना आहेत की प्रवचन मालिका मोठ्या प्रमाणात आपल्याला यशस्वीपणे राबवायची आहे. त्याचं नियोजन करा. ते जिल्ह्याकडे पाठवा, राज्याकडे पाठवा, केंद्राकडे पाठवा. आणि आपण देखील महाराष्ट्र जसा पुढे जातोय तसा अमरावती जिल्हा देखील मागे राहणार नाही याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. त्यासाठी सहकार्य करावं. आणि या सगळ्या तुमच्या उपक्रमाला मी खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा प्रदान करतो. मला अतिशय आनंद झाला. मी आज फ्री होतो, म्हणजे कुठेही दिवस दिलेला वगैरे नव्हता. दुपारचे कार्यक्रम ठरलेले आहे. मॉर्निंग अवरला फ्री होतो आणि मी सरांना विचारलं की रविवारची वंदना कुठे आहे. सर म्हणाले मी तुम्हाला 10 मिनिटात सांगतो. मग त्यांनी मेसेज पाठवला. लगेच मी सांगितलं ना, आय विल रिमेन प्रेझेंट ॲट रामनगर बुद्धविहार. आणि मी वेळेवरती या ठिकाणी पोहोचलो. मला तुमच्यासोबत राहता आलं, बंतेजींसोबत राहता आलं, बंतेजींचा आशीर्वाद घेता आला, त्याचा मला आनंद झाला. आणि भिक्खू संघासोबत भारतीय बौद्ध महासभेचं काम बंतेजीनं सांगितलं तर बाबासाहेबांची इथं होत आहे. हे कोणी विजय चौकडाची नाही, प्रकाश मोठे सरांची नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे आपण सारेच आहोत भंतेजीचे. तेव्हा ही भंतेजीने देखील भारतीय बौद्ध महासभेच्या बाबतीत आपल्या प्रवेशातून थोडं सांगावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. डॉक्टर आंबेडकर साहेब देशात बुद्ध विहाराला जोडा, मंडळाला जोडा आणि भारतीय बौद्ध महासभा हा बाबासाहेबांचा विचार भक्कम करा यासाठी देशभर सतत दिंडीसारखे फिरत असतात. त्यासाठी सर्वांनी मदत करावी ही गडगडीची विनंती करतो. पुनश्च या आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा प्रदान करतो. आपण मला बोलून या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद.